नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, ज्युलियट सीझर, नेपोलियन, आल्फ्रेड नोबेल किंवा जॉन टी रोड हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती. या सगळ्यांमध्ये एक साम्य होतं, ते म्हणजे हे मिरगी किंवा अपस्मार किंवा एपिलेप्सी या आजाराने ग्रस्त होते. पण आपल्या आजारावर मात करत या सगळ्यांनी यशाचं शिखर गाठलं आणि या जगभरात प्रसिद्ध आहेत. खरं तर एपिलेप्सी किंवा अपस्मार किंवा मिरगी हे कोणालाही होऊ शकतं, परंतु सामाजिक प्रतिष्ठा किंवा थोडंसं अज्ञान किंवा गैरसमजामुळे ही गोष्ट लपवली जाते. 17 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय मिरगी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि म्हणूनच या दिवसाचं औचित्य साधून आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे अपस्मार, समज आणि गैरसमज. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपण नेहमी तज्ञ व्यक्तींना बोलवत असतो. आज आपल्याबरोबर आपली अशीच एक सखी आहे की जिने यावर मात करून आपला स्वतःचा एक मार्ग निवडला आहे. आपल्याबरोबर आहे यशोदा वाकणकर. नमस्कार यशोदा. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून खूप खूप स्वागत. धन्यवाद. वैद्यकीय समुपदेशक आणि सल्लागार, पुणे. आज आपण त्यांच्याकडून नक्की अपस्मार किंवा एपिलेप्सी म्हणजे काय किंवा त्यावेळेला काय काळजी घेणं गरजेचं आहे या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे अपस्मार, समज आणि गैरसमज. आणि आपल्याबरोबर आहेत वैद्यकीय समुपदेशक, सल्लागार यशोदा वाकणकर. कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खरंच खूप छान असा विषय आहे की खूप समज असतात, गैरसमज असतात आणि ते अज्ञान कुठेतरी दूर करताना म्हणजे आपल्या ह्या माध्यमातून आज आपण खूप मदत करू शकतो. म्हणजे पूर्ण भारतभरात आपण म्हणू शकतो की खूप 5 कोटीच्या वरती एक लोकसंख्या आहे. त्यातल्या बऱ्याच लोकांना, कोणत्याही वयोगटातल्या लोकांना ही व्याधी होऊ शकते. पण मुळात मग ही व्याधी किंवा एपिलेप्सी याची संकल्पना काय आहे? एपिलेप्सी एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, म्हणजेच आपली मेंदूची व्याधी आहे. तर म्हणजे माणसाला फीट येते, फेफरे येतात, आकडी, मिरगी के दौरे हे शब्द आपण जनरली वापरतो. रस्त्यात कुणाला फीट आलेली बघतो. तर जनरली एकच फीट येते एखाद्या माणसाला, ती एपिलेप्सी असतेच असं नाही. पण लगेच डॉक्टरांकडे जाऊन त्याच्या टेस्ट करणं गरजेचं असतं. आणि काही काहींना पुन्हा पुन्हा अशा फिट्स यायला लागतात, तेव्हा डॉक्टर त्यावर डायग्नोज करतात, अनेक टेस्ट करतात आणि मग सांगतात की ही एपिलेप्सी आहे. तर आपल्याला कधीही एकदा जरी फीट आली किंवा तरी ताबडतोब डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे आणि ते सांगतील त्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. पण जसं आता तुम्ही सांगितलं, तर म्हणजे ह्या आजाराची लक्षणं आपण नक्की काय म्हणू शकतो? ॲक्च्युली लक्षणं अशी त्याला पहिल्यांदा फीट याच्या आधी काही लक्षणं दिसतात असं नसतं. तर पहिली फीट येते जेव्हा, तेव्हाच आपण ते म्हणू शकतो की आता ही सुरुवात झाली आहे. कारण माणूस अतिशय निरोगी असताना, त्याला काहीही प्रॉब्लेम नसताना असं कधीतरी होऊ शकतं की त्याला फीट आली आहे. अतिशय सुदृढ माणसाला इथे होऊ शकतं किंवा आजारात असलेल्या माणसालाही होऊ शकतं. त्यामुळे हे सगळं सुरू व्हायच्या आधी खूप काही लक्षणं दिसली तसं जनरली होत नाही. बरं. पण जसं आता सांगितलं की तुम्ही निरोगी किंवा सुदृढ व्यक्तीलाही होऊ शकतं, पण काही कारणं त्यामागची काही कळू शकतात का? कधी कधी काय होतं की एखादं बाळ जन्मताना त्याला जन्माच्या वेळी समजा ऑक्सिजन कमी पडला आहे किंवा एखादं बाळ खाली पडलं आणि त्याच्या डोक्याला मार लागला आहे किंवा मोठी व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आणि डोक्याला मार लागला आहे, तर त्यांना हा त्रास सुरू होऊ शकतो. पण अनेकांना तरी तसंही काही कारण नसतानाही सुरू होऊ शकतं. ओके. पण मग आपण त्याच्यामध्ये जसं आता आपण सांगितलं की निरोगी व्यक्ती किंवा कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीला एपिलेप्सी किंवा आपण मिरगी, अपस्मार हे होऊ शकतं. पण काय होतं की त्याची काळजी काय घ्यायला पाहिजे हे माहीत नसतं. तर काय काळजी घेणं गरजेचं आहे? ओके, मी ती फीट कशी येते हे सांगते आधी आणि मग त्याच्यानंतर हे सांगते की आता माणसाला फीट काय येते हा प्रश्न जनरली सहसा सगळे विचारतात. तर त्याचं कारण असं असतं की आपला मेंदू हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. की मी तुमच्याशी बोलते किंवा आपलं हे सगळं मला मेंदू इन्स्ट्रक्शन्स देतोय. तर त्या मेंदूत एक विद्युत प्रवाह सुरू असतो आणि त्या विद्युत प्रवाहात कधी कधी एक छोटासा अडथळा येतो आणि त्या एका क्षणापुरता मेंदू मला सूचना नाही देऊ शकत. आणि त्या एका क्षणापुरता जेव्हा त्याच्या सूचना नाही आहेत तेव्हा माझा स्वतःवरचा ताबा जातो
आणि मी खाली पडू शकते. तर मग माझे हात पाय कसे हलतात ह्याच्यावर माझ्या शरीराचा ताबा नसतो, माझ्या मनाचा ताबा नसतो. आणि असं याला आपण फिट येणं म्हणतो. असं जेव्हा पुन्हा पुन्हा व्हायला लागतं तर तेव्हा आपण त्याला एपिलेप्सी असं म्हणतो. पण ही याची वैज्ञानिक हे आहे. तर मग असं झाल्यावर मग त्याच्यावर आपण डॉक्टरकडे जाऊन आपण ट्रीटमेंट घ्यायला लागतो. तर असं ते सुरू होतं. खरं, त्याची काळजी कशी घ्यायची याविषयी आपण बोलूया. आधी फोन घेऊया. मीना सैंदाणे आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार मीनाताई, बोला. बोला मीनाताई, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. मला तुम्हाला मॅडमांना प्रश्न असावी. हा बोला. हा मीनाताई, तुमचा प्रश्न सलग विचारा. नमस्कार मीनाताई. काही तांत्रिक कारणामुळे आपला फोन कट झालेला आहे. पण जसं आता तुम्ही सांगत होता की का येते जसा ते, पण त्याची काळजी सुद्धा कशी घेतली पाहिजे? ती येऊ नये यासाठी तर काळजी आपण नाही घेऊ शकणार आधी. पण एकदा सुरू झाल्यावर पहिल्यांदा ताबडतोब डॉक्टरकडे जाणं, म्हणजे न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि कधी कधी आपण फक्त ट्रीटमेंट सुरू करणं एवढंच आपल्या हातात नाही आहे, तर बाकी पण आपले सगळे त्याच्यात आपली लाईफस्टाईल कशी आहे, की मुलाची शाळा, पालकत्व, ह्याच्यात हे आहार, हे सगळे मुद्दे ह्याच्यात महत्त्वाचे असतात. तर त्याच्यामुळे मुलाचं जीवन नॉर्मल सुद्धा सुरू ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, की याचं आपण ओव्हर पॅम्पर नाही करायचं. त्याला एक नॉर्मल आपण इतर मुलांना जसं वाढवतोय तसंच वाढवायचंय, ही काळजी घेणं पण महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही वैद्यकीय समुपदेशक सल्लागार, त्यामुळे अनेक लोकांना तुम्ही सल्ला दिला असेल किंवा अनेक अनुभव आलेले असतील त्या ग्राउंड लेवलवर काम करताना, तर असा काही एखादा अनुभव शेअर करावा असं वाटतो का? असे अनेक अनुभव आहेत, कारण गेली 18 वर्ष आम्ही हे काम करतोय, की आमच्याकडे सगळ्या प्रकारची माणसं येतात. अगदी श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय सगळ्या प्रकारची असतात आणि खूप गरिबीतनं आलेली सुद्धा असतात. आणि लोकांमध्ये एवढे गैरसमज असतात की कोणी येतं आणि आम्हाला म्हणतं की हा त्रास सुरू झाला आहे, ही भूतबाधा आहे किंवा हे देवाची करणी आहे. तर ह्यामध्ये आपण सुशिक्षित अशिक्षित ही विभागणी नाही करू शकत, कारण खूप सुशिक्षित असले तरी सुद्धा त्यांच्या मनात हे गैरसमज असतात. तर त्याच्यामुळे किंवा आपण आधी म्हटलं त्याप्रमाणे की ह्या गैरसमजांमध्ये असं सुद्धा येतं की कुणाला फिट आल्यावर काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा कुणाला माहिती नसतं. त्याच्यामुळे एकदा एका आईने तिच्या मुलाचा व्हिडिओ फिट आली असतानाचा करून आणला होता. तर तेव्हा मला असं दिसलं की त्या व्हिडिओ त्या मुलाला फिट होती हे तर होतंच, पण ती आई तेव्हा त्या मुलाला डोक्यावर झाडूनी मारत होती, असं सुद्धा ते शूट झालं होतं. तर त्याच्यानं मी म्हटलं हे काय तुम्ही करताय? तर त्या म्हटलं की त्याला फिट आले की आम्ही नेहमीच असं करतो. तर मी म्हटलं अहो असं नाही, ही तर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, याच्यावर हे इतर उपाय आपण काही करायचे नाहीत, आपण त्याला औषधोपचार द्यायचे आहेत. तर त्यामुळे हे असं जेव्हा कधी कधी कोणी व्हिडिओज आणतं किंवा हे आणतं त्याच्यातनं आपल्याला कळतं की किती आपण सुशिक्षित समज असलो तरी त्यांच्यातही गैरसमज असू शकतात. खरं आहे, खरं. म्हणजे बऱ्याच प्रकारचे हे गैरसमज तुमच्याकडे आढळून येत असतील. पण रस्त्यामध्ये समजा आत्ता कोणाला अशी एखादी व्यक्ती आहे किंवा तिला फिट आली, तर जसं आता तुम्ही सांगितले की अवेअरनेस किंवा अज्ञानामुळे नक्की काय करायचं, तर काय काळजी घेणं गरजेचं आहे? हा खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. समजा जर रस्त्यात कोणाला आपण फिट आलेली पाहिली तर आपल्याकडे जनरली काय होतं की अगदी 10-15 लोक येतात आणि काय झालं म्हणून कोंडाळं करतात. तर जनरली त्या माणसाची काळजी घ्यायला, त्या व्यक्तीची काळजी घ्यायला 1-2 माणसं पुरेशी असतात. तर पहिलं काय करा की त्या व्यक्तीचे समजा हातपाय हलतायत तर त्याला कुठे ते लागून कुठे इजा होत नाहीये ना ह्याची काळजी घ्या. मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे, कारण या माध्यमातून बऱ्याचदा ज्यांच्या घरामध्ये ही अशी व्यक्ती नाहीये तर काय काळजी घेणं हे खूप त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याआधी आपण फक्त एक फोन घेऊया. मीना सैंदाणे पुन्हा आपल्या बरोबर आहेत जळगाववरून. नमस्कार, बोला. हॅलो, बोला मीनाताई, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न विचारायचा होता की आपण जो विषय घेतलाय तो फार छान विषय आहे. आता अपस्माराचे पेशंट बघितलेले आहे जवळून, तर मला असं विचारायचं आहे की अपस्मार अनुवंशिक असू शकतो का? यावर थोडं मार्गदर्शन करा मला. आणि नक्कीच नक्कीच, धन्यवाद मीनाताई.
नक्कीच. तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तर आपण देऊयाच, हो. पण महत्त्वाचा असा जो आता आपला प्रश्न चालला होता की रस्त्यात जर कोणाला फिट आली, आणि खूप महत्त्वाचं आहे की ती माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं, कारण त्यावेळेला आपल्या घरातले व्यक्ती आपल्या आजूबाजूला नसतात. त्यावेळेला जे अनोळखी व्यक्ती आहेत त्यांनी नक्की काय केलं पाहिजे, काय सांगाल? हां, तर अनोळखी व्यक्तींनी आधी त्या माणसाचे कुठे हातपाय हलून ते कुठे लागत नाही, त्याला इजा होत नाही ना, ही काळजी घ्यावी. नंतर ती व्यक्ती जर उताणी असेल आणि तोंडातनं फेस येत असेल तर त्याला कुशीवर वळवावं, म्हणजे ती लाळ ती खाली पडून जाईल, श्वासनलिकेत नाही जाणार. दुसरं म्हणजे त्याचं समजा घट्ट शर्ट किंवा स्कार्फ मुलींनी बांधला असेल तर ते सगळं सैल करावं, कारण त्याला श्वास घ्यायला जरा स्पेस मिळाली पाहिजे. दुसरं त्याला थोडं वारा घाला, समजा सफोकेटिंग असं व्हायला नको ह्याची काळजी घ्या. घरात असेल तर त्याला कुठल्या त्याचा हातपाय लागून काही इजा होत नाही ना ह्याची काळजी घ्या. आणि तिथे त्या ठिकाणी झोपवणं शक्य नसेल तर कुठेतरी आपण नेऊन बसवू शकतो त्या व्यक्तीला. ह्याच्यात मी काय करू नका हे महत्वाचं सांगते की नाकाला कांदा लावू नका. नाहीतर आपल्याकडे कुणाला फिट आली तर कांदा फोडून तो नाकाला लावतात किंवा पायातली चप्पल काढून ती नाकाला लावतात. हे ॲब्सोल्युटली गैरसमज आहेत. असं काहीही नसतं आणि उलट ते फार वाईट आहे की त्या कांद्या आणि चप्पल यांनी इरिटेट होतं ॲक्च्युली. त्यामुळे ते काही करू नका. तोंडात चमचा खुपसू नका, हे काहीही करू नका. उलट फक्त त्या माणसाला एक आधार द्या. आणि मी जसं म्हटलं की बसवणं शक्य असेल तर बसवा, झोपवणं शक्य असेल तर झोपवा, कुशीवर वळवा. आणि ही काळजी घ्या. आणि जे मेडिकल टर्म्समध्ये येतात त्याच्यापेक्षा एकच पॉईंट मी जास्तीचं सांगेन की त्या व्यक्तीच्या पाठीवर असा हात ठेवून असं थोडंसं हे करा की इट्स ओके, मी आहे ना तुझ्याबरोबर, काही काळजी करू नकोस. कारण लोकांना वाटतं की जेव्हा माणसाला फिट येते त्याला काही कळत नाही, तर मग लोक काही बडबडतात त्याच्यासमोर. पण असं करू नका जनरली, कारण अनेकांना ते समजत असतं की समोरचा माणूस काय बोलतोय. त्यामुळे आपण प्रेमाने बोलणं महत्त्वाचं आहे, आपण चांगल्या शब्दात बोलणं महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल बुकमध्ये वाचायला मिळणार नाही. मला वाटतं हे खरंच खूप महत्त्वाचा असा तुम्ही मुद्दा सांगितला की खूप महत्त्वाचा अधोरेखित मुद्दा आपण म्हणू शकतो की बऱ्याचदा आम्हाला माहीत नसतं की असं वाटतं की ती फिट आली, त्या व्यक्तीला खरंच काही कळत नाही आणि ती एकदम ह्याच्यामध्ये गेलेली आहे. पण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की काय करा आणि काय करू नका, म्हणजे आपणही बघत आलेलो असतो की ते कांदा लावणं किंवा चमचा हे देणं, म्हणजे मुळात ह्या गोष्टी काहीही न करता फक्त ती व्यक्तीला शांतपणे हँडल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हो, म्हणजे समजा जर ती व्यक्ती एक दोन मिनिटात नॉर्मलला आली तर आपण त्या व्यक्तीशी बोलू सुद्धा शकतो. हां, आणि आणखीन एक गोष्ट, ते फिट येत असताना उगाच सोशल वर्क म्हणून पाणी प्यायला देऊ नका. हां, कारण ते पण अनेक जण देतात, कारण त्या व्यक्तीचा स्वतःवर कंट्रोल नसतो. मग ते पाणी असे श्वासनलिकेत जाऊ शकतं किंवा त्याला खोकला येऊ शकतो. तर ती व्यक्ती जर 2 मिनिटात नॉर्मलला आली तर तुम्ही शांतपणे बोलू शकता. आणि मग पण काही वेळा काय होतं की समजा जर एखाद्याला फिट आली आणि ती व्यक्ती बराच वेळ झाला आणि नॉर्मलला नाही येते तर आपण हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. मग जवळच्या जवळ जे हॉस्पिटल असेल तिथे आपण नेऊ शकतो रिक्षा वगैरे याच्यात घालून. अदरवाईज ती व्यक्ती जर लगेच नॉर्मलला आली तर आपण विचारू शकतो की तू कुठे राहतो, काय करतो, जर आईवडिलांचा नंबर काय, तर त्याला आपण त्या तऱ्हेने घरी पोचवू शकतो. हां, म्हणजे आता ही जी माहिती तुम्ही सांगितली ती खूप महत्त्वाची माहिती असं मला वाटतं, कारण बऱ्याचदा खरंच माहीत नसतं आणि समोरच्या व्यक्तीला अपस्मार किंवा जे फिट येतात त्यांना मदत करायची असते किंवा त्यांना त्या 2 मिनिटामध्ये कळत नाही की आपण काय करायचं. आणि जसं तुम्ही सांगितलं की पाणी देणं आणि ह्या कृती नकळत घडल्या जातात, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यावेळेला कुठलीही तशी ट्रीटमेंट न करता फक्त त्यांना सांभाळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याविषयी आपण अजून बोलूया. पण जसं मीनाताईंनी विचारलं होतं की हे अनुवांशिक पण असतं का फिट येणं? फिट येणं हे फक्त काही % अनुवंशिक असतं. मग त्याचे काही प्रकार आहेत तेच फक्त अनुवंशिक असतात. पण बाकी इतर अनेक जणांना एपिलेप्सी असते ते काही अनुवंशिक नसतं. म्हणजे हे एपिलेप्सी असलेल्या प्रत्येकाने आपल्या डॉक्टरशी ते डिस्कस करू शकतात. पण एपिलेप्सी असलेल्या प्रत्येकाची जर तुम्ही फॅमिली हिस्ट्री पाहिली तर अनेक जण म्हणतात की आमच्या खानदानात कुणालाही हा त्रास नाहीये दोन्हीकडून वगैरे, पण तरीही आता मुलाला सुरू झालाय. हे वाक्य तुम्हाला अनेक जण म्हणताना दिसतील, कारण हे फक्त काही % अनुवंशिक असतं. म्हणजे अनुवंशिकतेचा आणि याचा तसा काही संबंध म्हणजे एखादं उदाहरण असतं की एखाद्या फॅमिलीत खूप जणांना आहे, त्यांच्यात आपण म्हणू शकतो. हां, ओके. आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार रवींद्रजी, बोला. बोला, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की एकदा फिक्स आली की त्यावर माणूस उपचार घेतो, ती तात्पुरती बरी होते, पण पुन्हा
फिक्स येऊ नये, असं कायमस्वरूपी त्याच्यावर काही उपचार नाही का बुवा याबद्दल? बरं, नक्कीच. धन्यवाद रवींद्रजी. खरं तर हाही सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं वाटतं की एकदा आपण औषध घेतलं की आपली ती व्याधी पूर्णपणे बरी झालेली आहे. पण यात काय खरं काय खोटं हे सगळं जाणून घेऊयात. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अपस्मार, समज, गैरसमज या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत वैद्यकीय सल्लागार यशोदा वाकणकर. यशोदाताई, म्हणजे विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं रवींद्रजींनी प्रश्न विचारला होता आपल्याला की म्हणजे मला असं वाटतं हा मुद्दा बऱ्याच लोकांच्याही मनात असेल की एकदा का आपण औषधोपचार केलं की एकदा फिट आली तर ती कायमची बरी नाही का होत, किंवा कायमची बरी होण्यासाठी काय केलं पाहिजे, असं काही आहे का? एकतर एपिलेप्सी सुरू झाल्यावर आपण ट्रीटमेंट सुरू करतो आणि ती आपण ट्रीटमेंट सुरू केल्यावर ती सलग घेणं, म्हणजे समजा आपल्याला डॉक्टरांनी पुढचे 4-5 वर्ष घ्यायला सांगितले असतील तर ती सलग घेणं हे महत्त्वाचं. आणि त्याच्यातही आपल्या स्वतःच्या मनाने ती ट्रीटमेंट कधीही न थांबवणं आणि न कमी करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण अनेक जणांच्या बाबतीत तसं होतं की स्वतःच्या मनाने ट्रीटमेंट थांबवली आहे मग परत सुरू झालं आहे असं होतं, किंवा त्यामुळे ती ट्रीटमेंट गॅप ज्याला आपण म्हणतो ती ट्रीटमेंट गॅप पडता कामा नये. सलग ट्रीटमेंट महत्त्वाची. आणि दुसरं असं की आपल्याकडे अजून एक गोष्ट दिसते की सारखी पॅथी चेंज करा, डॉक्टर चेंज करा वगैरे असं हे करत बसतात आणि त्यामुळे सुद्धा रुग्णाची फरफट होते, पालकांची सुद्धा. तर ते सुद्धा करू नये आणि त्यामुळे ही सलग ट्रीटमेंट महत्त्वाची. 80% लोकांची एपिलेप्सी ही अशा ट्रीटमेंटनी कंट्रोलमध्ये येते. तर आता कंट्रोलमध्ये येते याचा अर्थ काय की आपण औषधं घ्यायला लागल्यावर आपल्याला फिट येणं बंद होतं म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीला आपण लाईफ लाँग बंद झाले असं म्हणत नाही, तर निदान आपण औषधांमुळे कंट्रोल झाले असं म्हणतो त्याला. तर म्हणून जनरली विचारतात की तुला शेवटची फिट कधी आली होती, तर ती शेवटची फिट येऊन समजा 4-5 वर्ष झाली असतील तर 4-5 वर्ष कंट्रोलमध्ये असं आपण म्हणू शकतो. तर काही पेशंटची औषधं ही त्या 4-5 वर्षानंतर डॉक्टर अनेक टेस्ट करून ती हळूहळू टेपर ऑफ करून औषधं पूर्ण बंद करतात. तर पण काही जणांच्या बाबतीत असं असतं की त्यांचं कितीही ट्राय केलं इतर औषधं वगैरे तरी त्यांचं कंट्रोलमध्ये येत नसतं, तेव्हा त्यानंतर एक सर्जरी हा उपाय असू शकतो. पण हे आपण कुठलेही न्यूरोसर्जन असतात त्यांच्याशीही चर्चा करू शकतो आणि मग तो डिसिजन घेऊ शकतो. आपला एक फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतात अंबरनाथ वरून. नमस्कार. बोला. हां बोला. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की पूर्वीच्या काळामध्ये साधारणतः 35 वर्षापूर्वी ग्रँडमाल आणि पेटिटमाल अशी विभागणी करायची या आजाराची, एपिलेप्सी या आजाराची. तर आता विभागणी कशा पद्धतीने मेडिकल सायन्समध्ये केली जाते याबद्दल काही सांगू शकाल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला काही पेशंटना साधारणतः एकदा फिट आली की साधारणतः 3 वर्ष किंवा 5 वर्ष औषध कंटिन्यू ठेवलं जातं, तर किती वर्ष फिट नाही आली म्हणजे औषध बंद करायची असते? आणि तिसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की अनुवंशिकता पण याच्यामध्ये असते, तर ते अनुवंशिकता किती प्रमाणामध्ये असते? आणि कालच तुमची आकाशवाणीवर मुलाखत ऐकली, फार छान वाटलं. मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद श्रीकृष्णजी. खरं तर त्यांचा जो दुसरा प्रश्न होता जसं आत्ताच तुम्ही सांगितलं की औषधं बंद करू शकत नाही किंवा ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच बंद करावी, आणि अनुवंशिकतेबद्दलही आपण बोललेलो, पण त्यांचा पहिला प्रश्न होता त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हां, तर त्यांनी एपिलेप्सीचे प्रकार याविषयी विचारलं, तर मी असं म्हणेन की ते तुम्ही डॉक्टरला विचारणं जास्त चांगलं आहे. म्हणजे मी प्रोफेशनली मी सायकोलॉजिस्ट आहे आणि मी एक सोशल वर्करही जास्त आहे याच्यात, त्यामुळे हा तो मेडिकल प्रश्न आहे असं मी म्हणेन. हां, आणि आता आपल्याला आपला महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचा कार्यक्रम आपला याच्यावर आहे की याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांमध्ये अवेअरनेस पसरवणं, की काय करावं काय करू नये, म्हणजे जे अज्ञान असतं ते दूर करणं हा आजचा महत्त्वाचा आपला विषय आहे. श्रीकृष्णजी, मगाशी जसं तुम्ही सांगत होता त्याच्याबरोबरीनेच मला विचारायचं की टेम्परल लोब एपिलेप्सी म्हणजे काय? मी तेच म्हणलं की ही मेडिकल टर्म आहे. याचे एपिलेप्सीचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यातला तो एक प्रकार आहे की एवढंच म्हणजे म्हणजे त्याच्या दृष्टीने. त्याचबरोबरीने जसं आता मगाशी आपलं बोलणं झालं की एखादी व्यक्ती असेल की तिला काय करावं काय करू नये हे सांगितलेलं आहे, म्हणजे जसं आता पूर्वी आपण बघत आलो की कांदा चमचा हे काही न करता ती नॉर्मल झाली 2-3 मिनिटात
तर ती व्यवस्थित आपल्या घरी जाऊ शकते, किंवा जर त्याच्यापेक्षा जास्तचा जर कालावधी झाला तर आपण तिला ॲडमिट करणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबरीने मला असं विचारायचं आहे की ही जीवनशैली जसं मगाशी सांगितलं की खूप महत्त्वाची आहे, तर ती कशी असावी या व्यक्तींसाठी? ओके, तर ही जीवनशैली हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याकडे कुठल्याही याला एक पेशंट हे एक लेबल लावलं जातं की एपिलेप्टिक पेशंट, हे पेशंट, ते पेशंट, असं आपण लेबल लावतो आणि त्या व्यक्तीला त्या प्रकारे ट्रीट करतो. तर तसं न करता त्या व्यक्तीची जीवनशैली ही अतिशय नॉर्मल असणं महत्त्वाचं आहे. नॉर्मल मुलांसारखं त्यांना वाढवणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे त्याची शाळा असो, त्याचं बाकी घरातल्या जबाबदाऱ्या असोत किंवा छंद असोत, तर आणि मनात एक प्रसन्नता असो, सकारात्मकता असो, हे सगळं त्या जीवनशैलीत आलं पाहिजे आणि ती फार महत्त्वाची असं मला वाटतं. मग हे सगळं आम्ही आमच्या सपोर्ट ग्रुप माध्यमातून किंवा काउन्सिलिंग माध्यमातून हे सगळं पसरवत असतो. खरं हा अवेअरनेसही खरंच खूप महत्त्वाचा आहे. एक फोन घेऊया आधी आपण. सायनी ते आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार, बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा असा प्रश्न आहे की न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे एक मेंदूचाच भाग झाला, तर मेंदू आणि मन यांचा संबंध आहे का, आणि असेल तर मन शांत करणाऱ्या गोष्टी, ट्रँक्युलायझर असेल, भारतीय शास्त्र संगीत असेल किंवा योग, याचा कितपत उपयोग होतो, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, सध्याच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या प्रोफायलेटिक आहेत, क्युरेटिव्ह आहेत की सिम्प्टोमॅटिक आहेत? धन्यवाद. धन्यवाद सायनी. मी त्याच्यातल्या पहिल्या मुद्द्यावर बोलते की हे अतिशय महत्त्वाचं आहे की मन आणि एपिलेप्सी हा एक खूप मोठा विषय आहे. आम्ही आमच्या एपिलेप्सी सपोर्ट ग्रुपमध्ये ह्या विषयावर नेहमी लेक्चर्स ठेवत असतो, मन आणि एपिलेप्सी. तर कसं असतं की मेंदूचा आणि आपल्या मनाचा खूप जवळून संबंध असतो, हा एक मुद्दा झाला. आणि दुसरं, एपिलेप्सी विषयी एक खूप मोठे सोशल टॅबू आहेत, म्हणजे एक आपले सामाजिक त्याच्यातली एक बंधन आहेत थोडीशी, आणि थोडे गैरसमज आहेत. तर ह्या सगळ्यामुळे निर्माण होणारा मनावरचा दबाव, ह्या प्रकारे पण एक प्रकारे मन येतं, आणि मेंदूचा मनाशी संबंध असतो, ह्या प्रकारेही मन येतं. त्यामुळे मन आणि एपिलेप्सी हे खूप जवळचे मुद्दे आहेत. तर म्हणूनच एखाद्या माणसाला जेव्हा फिट येते किंवा काही होतं, तर त्याला त्या एक प्रकारचं टेन्शनसुद्धा त्याचं खूप वाढतं. नुसतं त्या माणसाचं नाही तर फॅमिलीचं पण वाढतं, आणि मनावर सुद्धा त्याचा नक्कीच परिणाम होतो. तर त्यामुळे काउन्सिलिंग त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या माणसाला स्वावलंबी बनवणं, किंवा मी मगासपासून जसं म्हणते की आपली जीवनशैली बदलणं, या सगळ्याचा खूप उपयोग होतो. आणि मन आणि एपिलेप्सी हे खरोखर फार जवळचे असतात. आणि कधी कधी तर असंही होतं की एखाद्या माणसाला काही मनाचे आजार असतील, तर त्याला नंतर एपिलेप्सीचा त्रास सुरू होऊ शकणं, असं सुद्धा कधी कधी होतं. खरं तर आता जसं सांगितलं की मन आणि एपिलेप्सी यांचा खूप जवळचा संबंध आहे, आणि जेव्हा एखादी व्यक्ती ते स्वतः अनुभवते, त्यातून जाते, तेव्हा ती व्यक्ती अजून चांगल्या पद्धतीने ते सांगू शकते. आणि लहानपणी तुम्हाला ही व्याधी होती आहे, तर त्याविषयी तो प्रवास तुम्ही काय सांगाल? म्हणजे मला असं वाटतं की हे फक्त सांगत नाही, तर हे जवळून तुम्ही अनुभवलेलं आहे, त्याविषयी आम्हाला सांगा. ओके, तर हे खरं आहे की मलाही लहानपणापासून एपिलेप्सीची व्याधी होती आहे, आणि आता सगळ्यांवर मात करून आज तुम्ही इथे बसून आम्हा सगळ्यांना गाईड करत आहात. हो, मी याविषयी नेहमीच ओपनली बोलते की मला एपिलेप्सी आहे, याविषयी मी नेहमीच ओपनली बोलते. तर मला वयाच्या 7व्या वर्षी एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला. मला महिन्यातनं 4-5 वेळा तरी फिट्स यायच्या, आणि असा एकही महिना नव्हता माझ्या आयुष्यात की ज्यात मला फिट आली नाही. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझे आई वडील डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट यांनी मला खूप छान वाढवलं, अगदी नॉर्मल मुलीसारखं वाढवलं. नॉर्मल शाळा, कॉलेज हे सगळं झालं, आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं की जे म्हणजे त्या अनेक छंद असोत, गाणं असो, फिरणं असो, ड्रॉइंग असो, या सगळ्यासाठी त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. आणि त्यांनी विशेषतः मला एपिलेप्सीकडे खूप पॉझिटिव्हली बघायला शिकवलं. म्हणजे आजकाल आम्ही जे पालक बघत असतो की खूप दबावाखाली राहतात, तर तसं न करता आईबाबांनी उलट मला खूप आनंदी राहायला शिकवलं आणि मनाची प्रसन्नता मला दिली. एपिलेप्सीविषयी सतत ओपनली बोलायला शिकवलं, आणि ह्या एपिलेप्सीनी त्यामुळे माझ्या मनात एक आत्मविश्वास निर्माण केला असं मला वाटतं की त्यामुळे मला त्याची कधी लाज वाटली नाही. आता मी त्याचं एक उदाहरण देते की लहानपणी मला 7व्या वर्षी जरी हा त्रास सुरू झाला तरी आईने मला स्वतःच्या गोळ्या स्वतः घ्यायची सवय लावली. आजकाल आमच्या काउन्सिलिंग सेंटरवर जी मुलं येतात तर 15-16 वर्षाची मुलं असली तरीसुद्धा त्यांच्या हातात गोळी आणि पाणी आई देते.
असं सुद्धा अनेक उदाहरणं असतात. पण 7व्या वर्षीपासून ती आईने मला सवय लावली आणि खूप गोडी गुलाबीनी सगळ्या गोष्टी केल्या. किंवा मला फिट आल्यावर स्वतः त्याची नोंद ठेवायला शिकवलं की कॅलेंडरवर तो गोळा करायचा की या महिन्यात मला किती वेळा त्रास झाला, मागच्या महिन्यात की. तर ही माझी जबाबदारी आहे, हा माझा आजार आहे आणि त्या आजारासहित मला आनंदाने जगायचं आहे हे मला आईने शिकवलं. आणि त्यामुळे मी इतक्या छान ह्यांनी येऊ शकले. पुढचा मार्ग हे करू. तर मला असं वाटतं की बघायला गेलं तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण त्याचाच आपल्या संपूर्ण आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. की जसं सांगितलं की ही माझी व्याधी आहे आणि ती स्वीकारणं आणि त्यातून पुढे जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. आता जसं सांगितलं की वाढवणं, मला असं वाटतं की एपिलेप्सी किंवा अपस्मार किंवा पालकत्व हे खूप एकमेकांमध्ये गुंतलेलं एक सांगड घातलेलं प्रकरण आहे. तर त्याविषयी काय सांगाल की कसं असावं पालकत्व आणि एपिलेप्सी आणि ते मूल? पालकत्व हा फार 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 मोठा विषय आहे. कारण पालक मुलांना कसं वाढवतात, पालक त्यावर कसं ट्रीट करतात हे फार महत्त्वाचं असतं. आता काही वेळा असं होतं की एखाद्या लहान मुलाला फिट येते तर तेव्हा त्याची आई पहिलं रडायला लागते आणि किंवा घरचे पण सगळे हे होतात, हवालदिल होतात, आजीलाही वाईट वाटतं वगैरे वगैरे. पण मी मगाशी जसं म्हटलं की त्या क्षणी पालकांनी धीराने राहणं हे फार महत्त्वाचं आहे. की मुलाला कळतं आई रडतीये आणि घरातल्या बाईचा जसा मूड असतो तसं तो घरात पसरतो तो. त्यामुळे मुलाला वाईट वाटायला नाही पाहिजे. तर आईवडिलांनी अतिशय खंबीर राहणं इथे फार महत्त्वाचं आहे. आणि मुलांना इट्स ओके, तू बरा होशील असं म्हणणं किंवा त्याची फिट होऊन गेल्या गेल्या त्याला लगेच एक छान त्याच्याबरोबर त्याला गोष्ट सांगणं, गाणं म्हणणं किंवा त्याला झोपवणं थोपटून जरा, की जे मुलांना बरंही वाटतं, मोठं माणूस असेल तरी बरं वाटतं. तर ह्या गोष्टी करणं हे फार महत्त्वाचं आहे पालकांनी. आणि त्याच्याचबरोबर त्याला अजून एक बाजू आहे की काही मुलांना ह्याची सवय लागते की जे पालक पॅम्पर करतात खूप, तर त्या पॅम्परिंगची पण मुलांना सवय लागते आणि मग ते त्याचा बाऊ करतात की आज मी होमवर्क नाहीच करणार कारण आज बहुतेक मला त्रास होईल वगैरे असं मुलं म्हणतात. पण मला जेव्हा लहानपणी मी असं म्हणायचे आईला की आज मी हे नाही करत, मला आज त्रास होईल बहुतेक, तर आई म्हणायची काय नाही, फिट आली तर येऊ दे, इट्स ओके, पण शाळेला जायचंय किंवा हे करायचंय, अभ्यास करायचा आहे. म्हणजे जे होतं ते उलट मुलांना असं सांगितलं पाहिजे की इट्स ओके, झालं तर झालं, त्यात काय, असं म्हणायचं उलट. म्हणजे त्याच्यावरचं हे कमी करायची, भीती कमी करायची थोडी. मला असं वाटतं की जेवढ्या सहजतेने आधी पालक त्याचा स्वीकार करतील त्यानंतर तेवढ्या सहजतेने मूल त्याचा स्वीकार करेल, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याविषयी ओपनली बोलणं पण महत्त्वाचं आहे की नुसतं ते आपल्या फॅमिली पुरतं नाही, तर आपले जे नातेवाईक असतात, काका काकू, मावशी, आजी वगैरे, या पण सगळ्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण जनरली पालक ते पण लपवतात. आपण त्याविषयी अधिक बोलूया. एक फोन घेऊया. शिवानंद वसेदार बोलतायत आपल्याशी निपाणीवरून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, शिवानंद वसेदार बोलतो मी. आता एखादा आमच्या लहान मुलग्याला आमच्या 7 किट्स वगैरे येत होते त्याला लहान असताना. मग ती एका वर्षानंतर त्याला सांगितलं की 6 वर्षापर्यंत त्याला कंटिन्युअली औषध उपचार करायला पाहिजे. त्यावेळी प्रेशियम, गार्डिनल, टॅग्रिटेल ही जे सायरोप आणि गोळ्या वगैरे देतो. पण काही वेळा असं लोकांच्याकडे ऐकायला मिळालं की ते गार्डिनल औषध गोळ्या जे आहेत ते कंटिन्यू सुरू केल्यामुळे ते मेंदूला वगैरे प्रॉब्लेम होतो, नंतर ते मेंदू मंदा होते असं सगळं म्हणत होतं. मग ही औषध उपचार करणे म्हणजे गार्डिनल, टॅग्रिटेल, प्रेशियम ही जी औषध उपचार आहेत कंटिन्यू 6 वर्षापर्यंत करावेच लागते काय, आणि त्याच्यामुळे काय परिणाम प्रॉब्लेम होतो काय असं मला विचारायचं मला. नक्कीच नक्कीच, धन्यवाद शिवाय. मला असं वाटतं की हा पुन्हा मेडिकल टर्म्सचा प्रश्न आहे की कारण कुठली औषधं आणि गोळ्या चालू ठेवाव्यात की त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आणि प्रत्येक पेशंट वेगळा, प्रत्येक माणूस वेगळा आणि त्याची एपिलेप्सी वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे चालू ठेवणं अधिक चांगलं होईल. कुठल्याही ह्याच्यामध्ये जसं आता आपण सांगितलं की त्यांच्यामध्ये आत्मविश्वास देणं ही खूप मोठी गोष्ट असते. जरी ते स्वीकारलं, ती व्यक्ती किंवा ती मूल मोठं झाल्यावर पुढे नंतर जेव्हा लग्न हा एक फॅक्टर येतो किंवा नोकरी हा एक मोठा फॅक्टर येतो, त्यावेळेला जरा अडचणी किंवा सामना करावा लागतो. तर तो कसा करावा आणि अशी काही उदाहरणंही आम्हाला ऐकायला आवडतील. ओके. आमचा संवेदना फाउंडेशन हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप 2004 साली सुरू झाला आणि आमचा सपोर्ट ग्रुप सुरू झाल्यापासून आम्ही त्याच्या अनेक ॲक्टिव्हिटी घेऊ लागलो. म्हणजे सुरुवातीला सपोर्ट ग्रुप ही कन्सेप्ट की एका व्याधीतून जाणारे अनेक जण एकत्र येतात आणि आपल्या प्रॉब्लेम्स शेअर करतात, शेअरिंग मीटिंग असतात किंवा त्या विषयावरचे इतर लेक्चर्स असतात, तर हे आम्ही सुरू केलं. तर हे सगळं चालू असताना आमच्या असं लक्षात आलं की लग्न हा एक फार मोठा इश्यू आहे
की ज्या व्यक्तीला एपिलेप्सी आहे, एखाद्या मुलीला असो किंवा मुलाला असो, लग्नाळू वयाच्या मुलाला हा त्रास असतो, तेव्हा पालकांच्या मनात साहजिकच येतं की अरे हिचं लग्न कसं जमणार किंवा ह्याचं लग्न कसं जमणार. आणि आपल्याकडे इंडियन अरेंज मॅरेज सिस्टीममध्ये साहजिकच समजा जर जमवायच्या वेळी कुणी सांगितलं की हिला एपिलेप्सी आहे, तर कुणी ते नाही ॲक्सेप्ट करणार. तसं ते अगदी साहजिक आहे. तर पण म्हणून आम्ही सगळे चर्चा करत होतो की आपल्याकडे असे एवढी उदाहरणं येतात की ज्यांचं एपिलेप्सी हिस्ट्री आहे म्हणून लग्न जमत नाही आहे, अशी खूप माणसं असतात. तर यासाठी आपण काय करू शकू. तर आमचं संवेदना फाउंडेशनचा कोअर ग्रुप आहे. तर माझ्या एका कलिगच्या मनात आलं की आपण एपिलेप्सी मॅरेज ब्युरो सुरू करावं. तर ही फार युनिक कल्पना होती. तर आधी आम्ही पुण्यातल्या न्यूरोलॉजिस्टना जाऊन भेटलो, त्यांच्याशी डिस्कस केलं की कॅन अ पर्सन विथ एपिलेप्सी गेट मॅरिड. अशा ह्याच्यावर आम्ही चर्चा केली की एपिलेप्सी असलेल्या व्यक्तीला लग्न करायचा अधिकार आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं की अर्थातच जर तिच्या एपिलेप्सी कंट्रोलमध्ये असतील तर ती व्यक्ती लग्न करू शकते, सुखाने संसार करू शकते, तिला मुलं बाळं होऊ शकतात. तर त्यामुळे 2008 साली आम्ही एपिलेप्सी वधूवर मंडळ सुरू केलं आणि आम्ही पेपरमध्ये लेख दिले. मग आम्हाला लोकांचे फोन यायला लागले सगळीकडून. आमच्याकडे जवळजवळ 150 लोकांनी नाव नोंदणी केली. मग आम्ही विचार करायला लागलो की आता काय करायचं. मग आम्ही एपिलेप्सी वधूवर मेळावे भरवायला लागलो पुण्यात. आणि आमच्याकडे फक्त पुण्यातलेच नाही तर महाराष्ट्रभरातले काही भारतातल्या इतर राज्यांमधली सुद्धा माणसं येऊन नाव नोंदणी करायला लागली आणि त्या मेळाव्यांना यायला लागली. तर लग्न हा खरोखर फार एक ज्वलंत इश्यू आहे एपिलेप्सी याच्यासाठी. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आजवर आमच्या या एपिलेप्सी मॅरेज ब्युरोमधनं 29 लग्न झाली आहेत. ते सगळेच्या सगळे ते नवरा आणि बायको यांना एपिलेप्सी हिस्ट्री आहे. आता त्यांना मुलंसुद्धा आहेत. म्हणजे याच्यावरून दाखवून दिलं की म्हणजे एक पाऊल जर पुढे केलं तर हा एक आपण अडसर न समजता की त्याही व्यक्ती सुखाने संसार करू शकतात. कारण होतं कसं की एपिलेप्सी आहे ह्या विषयाचं जर त्या व्यक्तीचं आपण नॉर्मल मॅरेज ब्युरोमध्ये नाव नोंदणी केली असेल तर तिच्या याच्यावर ते खूप प्रेशर असतं की बापरे आता या फॅमिलीला कसं सांगायचं. आणि जरी त्यांनी काही इंटरनेटवर वाचलं असेल एपिलेप्सी म्हणजे काय आणि हे तरी तेवढा कमी असतो. ज्या फॅमिलीने ते प्रत्यक्ष अनुभवलं असतं. तर समजा जरी नवरा आणि बायको दोघांच्या फिट्स कंट्रोलमध्ये आहेत आणि समजा जरी लग्नानंतर त्यापैकी एकाला त्रास झाला तरीसुद्धा ते एकमेकांची अतिशय उत्तम काळजी घेऊ शकतात, अतिशय प्रेमाने काळजी घेऊ शकतात कारण त्यांना सगळं माहिती असतं. आपला एक प्रश्न घेऊया आणि ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत तासगाववरून. नमस्कार उमाजी, बोला. हा उमाजी, तुमचा प्रश्न विचारा. व्यक्ती आणि त्यांचे किंवा सभोवतालच्या लोकांना काय करावं आणि काय करू नये असं बरेच छान चर्चा झाली, सल्ले मिळाले. माझं आणखीन एक शेअर करते की माझे मिस्टर डॉक्टर आहेत की आमच्याकडे येणारे फिट्सचे पेशंटना किंवा त्यांच्या नातेवाईकांना ठामपणे सांगायचे की स्टोव्ह जवळ किंवा गॅस जवळ आणि पाण्याजवळ, नदीजवळ, विहिरीजवळ तुमचे पेशंट जाऊन देऊ नका. का कुठल्या क्षणी फिट आहे ते सांगता येत नाही. 2 मिनिट त्यांचे शुद्ध सरपलेलं असते, त्यावेळी काही अनाहुत घडू शकतं. म्हणून पेशंट स्टोव्ह, गॅस, पाण्यापासून दूर राहावं असं माझे मिस्टर सांगत असतात. हे तुम्हाला योग्य वाटतं? हो बरोबर आहे. धन्यवाद उमाताई. काय तुम्ही सल्ला म्हणजे काय तुमचं समुपदेशन? हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आपण गॅस आणि याच्यापेक्षा लांब राहतो. हे बरोबर आहे की तुम्हाला जेव्हा एपिलेप्सीचा त्रास असतो तेव्हा ह्या गोष्टींपासून काळजी घ्यायची. पण मी याच्यावरचा अजून एक मुद्दा सांगते की अनेकदा असं होतं की जेव्हा एपिलेप्सी ॲक्टिव्ह असते म्हणजे खूप फिट्स येत असतात तेव्हा जरी आपण ह्या सगळ्यापासून दूर राहिलो तरी काही लोकांना अशी सवय लागते की त्यांचे फिट्स कंट्रोलमध्ये आल्यावर ते लाईफ लॉंग ह्या सगळ्यापासून लांब राहू लागतात. तर तसं करायची गरज नसते. जेव्हा तुमच्या फिट्स कंट्रोलमध्ये येतात आणि तुम्ही अतिशय नॉर्मल जीवन जगत असता तेव्हा या सगळ्या नॉर्मल रुटीनमध्ये तुम्ही स्वयंपाक करणं किंवा नंतर पोहायला जाणं ह्याची काही हरकत नसते. खरं तर या सगळ्यांमध्ये सुद्धा समुपदेशन आणि गैरसमज दूर करणं ह्या गोष्टी ही खूप महत्त्वाच्या आहेत. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा सखी सह्याद्री. अपस्मार, समज आणि गैरसमज या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहे वैद्यकीय समुपदेशक यशोदा वाकणकर. खरं तर आपण खूप छान अशा पद्धतीने हे चालू आहे की काय काळजी घेणं गरजेचं आहे, काय नाही घेणं.
की बरेच आम्हाला असे समज होते की जसं आपण टी व्ही चित्रपटांमध्ये बघतो किंवा माहीत नसतं आणि जाणून बुजून नाही तर अनावधानाने ते होऊन जातं की तो चमचा किंवा चप्पल ह्या ज्या गोष्टी होतात। याचबरोबरीने पालकांची भूमिका जसं तुम्ही सांगितलं की खूप महत्त्वाची आहे, पण ह्या सगळ्यांमध्ये समुपदेशन किंवा काउन्सिलिंग हा जो एक मुद्दा आहे तोही खूप महत्त्वाचा आहे। तर पालकांचं काउन्सिलिंग, मुलाचं काउन्सिलिंग आणि त्याचबरोबर समाजाचंही काउन्सिलिंग या सगळ्यांविषयी काय सांगाल? काउन्सिलिंग हे खरोखर फार महत्त्वाचं असतं, कारण कसं होतं की आम्ही जेव्हा सपोर्ट ग्रुप सुरू केला तर तेव्हा खूप माणसं यायची, 40-50 जण जमलेले असायचे आणि आम्ही शेअरिंग मीटिंग ठेवायचो। तर आमच्या असं लक्षात आलं की प्रत्येकजण शेअरिंग मीटिंगमध्ये बोलतंच असं नाही, कारण अनेकांना सगळ्यांसमोर बोलणं तेवढं कम्फर्टेबल वाटतंच असं नाही। मग आमच्या असं लक्षात आलं की यांना काउन्सिलिंगची गरज आहे। मग आम्ही आमच्या संस्थेच्या सुरुवातीपासूनच एपिलेप्सी काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं। तिथे खूप माणसं यायला लागली, सगळ्या स्तरातली माणसं यायला लागली। मग आई वडील मुलं सगळे असायचे आणि ते आम्हाला अनेक प्रश्न विचारायचे। तेव्हा असं लक्षात यायला लागलं की काउन्सिलिंग हे फार महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाचा प्रॉब्लेम एपिलेप्सी हा तर असतोच, पण त्याच्या अनुषंगाने लाईफमध्ये निर्माण होणाऱ्या इतर जी वर्तुळं असतात तर ते सुद्धा आपल्याला बघावी लागतात की त्याचा जो परीघ आहे तो काय परीघ आहे आणि त्यांचे निर्माण होणारे प्रॉब्लेम्स काय आहेत हे बघावं लागतं आणि त्यानुसार काउन्सिलिंग करावं लागतं। की आता लहान मुलं असतात, त्यांना शाळेत येणारे प्रॉब्लेम असोत, तर हे तर नेहमी असतातच, आपण बघतो। तर तेव्हा आम्ही पालकांना नेहमी सांगतो की मुलाला जर एपिलेप्सी असेल तर शाळेत आधी सांगा नीट की त्याला फिट्स येतात आणि काय करा आणि काय करू नका हे पण सांगा। आणि शाळाही अनेक अवेअर असतात याविषयी। तर आणि मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे ऑफकोर्स, त्याच्यामुळे पालकांनी ही भूमिका घेणं महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे अनेकांना वाटतं की आपल्या मुलाला काय काउन्सिलिंगची गरज आहे, पण काउन्सिलरकडे आणल्याने त्यांना एक प्रकारे फायदा होतो, कारण आपलं मूल सगळ्याच आईवडिलांना चांगलं वाटत असतं, पण त्याला आपण इतर तऱ्हेने सुद्धा काउन्सिलिंग करू शकतो की त्याला स्वावलंबी बनवू शकतो, त्यात आत्मविश्वास निर्माण करू शकतो। या सगळ्याचा पण काउन्सिलिंगसाठी उपयोग होतो। दुसरं मी मगाशी म्हटलं तसं की पालकांनाही खूप गरज असते काउन्सिलिंगची, कारण असं वाटतं की ती व्याधी मुलाला आहे ना, मग आम्हाला काय काउन्सिलिंगची गरज आहे असाही एखादा पॉइंट होऊ शकतो। हो, कारण असे आम्ही बघत असतो की म्हणजे मी एक उदाहरण सांगते की माझ्या लहानपणचंच उदाहरण सांगते की मी लहानपणी ज्या कॉर्पोरेशनच्या शाळेत होते तर तिथे 4थीत असताना मला हा त्रास सुरू झाला। आता हे मी का सांगते, कारण आता मी हॉस्पिटलमध्ये काम करते, तर मागच्याच महिन्यात काय झालं की एक पेशंट ॲडमिट होता आणि मी त्याला बघायला गेले आणि मग नंतर त्याची फाईल बघत असताना मला एकदम असं लक्षात आलं की त्याचं जन्मसाल आणि माझं जन्मसाल एकच आहे। मग त्याचा पत्ता जो होता ते मी लहानपणी राहायचे तिथला पत्ता होता आणि मग माझ्या एकूण त्याच्या आईशी वगैरे बोलताना लक्षात आलं की आम्ही एकाच शाळेत होतो आणि त्यालाही 4थीत असतानाच त्रास सुरू झाला। तर त्याला 4थीत असताना त्रास सुरू झाला, त्या झोपडपट्टीतली फॅमिली होती, त्याच्या आईने त्याला शाळेतनं काढून टाकलं। त्याच्या आईने त्याला कुठे ट्रीटमेंटसाठी नेलं नाही, म्हणजे थोडीशी ट्रीटमेंट दिली ती बंद केली। त्याच्या आईने त्याला इतके वर्ष घरी बसवून ठेवलं, तो मुलगा काहीही करत नाही, मुलगा म्हणजे आता मोठा माणूस। आणि मग तेव्हाच असं माझ्या मनात एकदम क्लिक झालं की अरे दोघांचंही हे एकाच वेळी सुरू झालं, पण माझ्या आईवडिलांनी मला चांगलं वाढवलं, त्यांनी शिक्षणाला हे दिलं, माझं लग्न झालं आहे, मी आता काम करते। तर तेव्हा असं ते लक्षात आलं की किती महत्त्वाची भूमिका केली आईवडिलांनी इथे। तर हे असं वाटलं की त्या काळी काही नव्हतं की त्याच्या आईला सुचलं नाही यावं असं कुणाला काउन्सिलिंगसाठी किंवा कुणाला सल्ला विचारावं असं, ह्याचं सगळ्याचं वाईटही वाटलं। पण असं वाटतं की एक त्यावेळेला म्हणजे आता बऱ्यापैकी अवेअरनेस थोडासा सगळ्यांना माहीत आहे, पण असंच होतं ना की तिथे जसं ती व्याधी मुलाला असते त्याचंही काउन्सिलिंग किंवा समुपदेशन गरजेचं असतं। त्याचबरोबरीने तुम्ही पालकांचा जो तुमच्या जडणघडणीमधला वाटा सांगितला तोही खूप महत्त्वाचा असतो आणि त्याचबरोबरीने मला असं वाटतं की समाजाचा जो एक वाटा आहे तोही खूप महत्त्वाचा आहे। कारण काय होतं, व्याधी लपवली जाते कारण नावं ठेवणं, मग ते फिट येणं किंवा ते बोलणं, तर मला असं वाटतं की त्याच्या बाबतीतही थोडं अवेअरनेस असणं गरजेचं आहे ना। खूप 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 गरजेचं आहे। म्हणजे आज जर आपण बघितलं की आज आपण करोनाविषयी बोलायला लागलो किंवा काही
हार्ट विषयी बोलायला लागलो तर सगळ्यांना सगळं माहिती असतं, नावं बिवं सगळं माहिती असतं की कोण डॉक्टर आहेत वगैरे सगळे बोलतात, किंवा कोणाचे काय बायपास होऊन गेले असेल तर सगळे सांगतात ओपनली. पण एपिलेप्सी विषयी असं ओपनली बोललं जात नाही. कुणाला फिट येते त्याविषयी कधीही ओपनली बोललं जात नाही. अनेकदा ते लपवलं जातं, लपवण्याचा प्रयत्न जास्त केला जातो. म्हणजे अगदी प्रसिद्ध माणसांपैकी सुद्धा मला असे काही भेटले की ज्यांना एपिलेप्सीची व्याधी होती पण त्यांनी ते कायम लपवलं. तर असं केल्याने ती माणसं जास्त इंट्रोवर्ट व्हायला लागतात किंवा त्या माणसांनाच त्याचा स्वतःला त्रास व्हायला लागतो. त्याऐवजी तुम्ही जितकं ओपन व्हाल तितकं तुम्ही स्वतः मोकळे होता. आणि एका माणसाने जर स्वतःच्या भोवताली सगळ्यांना सांगितलं तर तोही एक मोठा अवेअरनेसच असतो असं मला वाटतं. मला तर आजकाल असं वाटतं की ह्याच्यासाठी तर देशव्यापी अवेअरनेस असणं गरजेचं आहे. म्हणजे मला माहिती आहे की हे फार मोठं स्वप्न आहे, पण खरंच सगळ्यांना याविषयी माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणूनच कालच्या दिवसाचं औचित्य साधून आपण अपस्मार, समज आणि गैरसमज या विषयावर आजची चर्चा ठेवली की ज्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करावं, काय करू नये किंवा काय गैरसमज असतात ते दूर व्हावेत, हाच आपला आजचा प्रयत्न आहे. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा सखी सह्याद्री. अपस्मार, समज आणि गैरसमज या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि काय काय गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना बघितलं की काउन्सिलिंग हा सुद्धा किती महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये, पण त्याचबरोबरीने कुठल्याही आजारासाठी औषधोपचार म्हणजे औषधं घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्याविषयी सांगा. हो, ऑफकोर्स महत्त्वाचं असतं. म्हणजे यासाठी न्यूरोलॉजिस्टकडे म्हणजेच मेंदू तज्ज्ञाकडे जाणं आणि ट्रीटमेंट घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यांनी लिहून दिलेली औषधं ती नियमित घेणं हेही महत्त्वाचं असतं. तर तसं आजकाल फक्त जे मी मगाशी म्हटलं की सारखं डॉक्टर चेंज करणं हे करत बसू नका, किंवा सारखं सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन करत बसू नका, किंवा सारखी पॅथी चेंज करणं वगैरे हे करू नका. की तुम्हाला एक ट्रीटमेंट सुरू केल्यावर कंटिन्युटीची गरज असते, त्याचे इफेक्ट्स येण्याची गरज असते. त्यामुळे पेशन्स ठेवा, एवढंच ह्याच्यावर माझं खूप म्हणणं असतं. आणि औषधांचा कधी बाऊ करू नका. की आम्ही सगळेजण नेहमी म्हणत असतो की औषधांशी मैत्री करा. हे अर्थातच कुठल्याही आजारासाठी व्हॅलिड आहे, पण एपिलेप्सीसाठी खूपच आहे, कारण तुम्हाला रोज घ्यावी लागतात. तर तुम्ही कुठल्याही औषधाशी मैत्री करून ती घेतलीत ना तर त्याचा जास्त हे होतं. आणि ऑन द अदर हँड तुम्ही जर खूप हे केलं की काय कटकट लागली आहे माझ्या मागे, हे काय चाललं आहे, असं करून तुम्ही औषधं घेतली तर तुमचा तो इफेक्ट वेगळाच होतो ना. तर माझी एक मैत्रीण म्हणते तसं की औषध हा आपला ऑक्सिजन आहे. एपिलेप्सीसाठीचं औषध हा आपला ऑक्सिजन आहे, तो आपला श्वास आहे. तर आपला श्वास आपणहून बंद करू नका. तर ती औषधं त्यामुळे आपण घेत राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातही आम्ही नेहमी सांगतो की आपण कधी कधी असंही करू शकतो की समजा सकाळी आणि संध्याकाळी सांगितली आहे, हे अर्थात तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करून ठरवू शकता. तर कुठल्याही वेळी न घेता ती वेळसुद्धा फिक्स पाहिजे. म्हणजे समजा सकाळी 9 आणि रात्री 9 आहे, तर आजकाल सगळ्यांकडे मोबाईल्स असतात, तर तुम्ही रिकरंट अलार्म लावू शकता की सकाळी 9चा अलार्म, रात्री 9चा अलार्म, तो अलार्म झाल्या घेणं. किंवा त्याचं आपण त्याच्याशी कंडिशनिंग पण करू शकतो की आपण सकाळी दात घासल्यावर गोळी घेणं, रात्री दात घासल्यावर गोळी घेणं, असं काहीतरी एक कंडिशनिंगसुद्धा आपण करू शकतो की ज्यामुळे आपण औषधं विसरत नाही. ही औषधं फार महत्त्वाची आहेत, कारण औषधं मिस झाल्याने तुम्हाला फिट येऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते घेत राहणं. आणि दुसरं त्याच्यावर विश्वास ठेवणं हेही महत्त्वाचं. आणि तिसरं मी मगाशी म्हटलं की नुसतं औषधं नाही तर त्याच्यावर लाईफस्टाईल पण महत्त्वाची. की समजा तुम्हाला योगा शिकणं शक्य असेल, समजा रोज वॉकला जाणं शक्य असेल, किंवा तुमचं डाएट चांगलं पाहिजे की आपण आपण चांगला आहार घेतोय का, तर औषधोपचाराबरोबर हे सुद्धा सगळं केलं जर आपण, तर आपल्या औषधोपचाराचा खूपच चांगला परिणाम होतो आणि त्याचा आपल्या एपिलेप्सीसाठी खूप उपयोग होतो. खूप खूप छान पद्धतीने सांगितलं की औषधांबरोबर मैत्री करा. म्हणजे जसं बऱ्याचदा असं होतं की बराच एखादा समूह किंवा असतात की थोडंसं बरं वाटलं की ती औषधं ड्रॉप करणं किंवा जसं सारखी चेंज करणं, इथे बरं नाही वाटलं, त्याच्यामुळे ना तो रुग्ण किंवा ती व्याधी लवकर बरी होत ना, त्या रुग्णाला लवकर आराम वाटत. जसं आपण म्हणतो ना की कोणताही आजार जेव्हा आपण स्वीकारतो ना तेव्हा तो आजार राहत नाही असं आहे. आणि त्याच्यासाठी फक्त ती शिस्त स्वतः लावणं, स्वतःची स्वतःला, मग आपण आनंदी जिवंत जगू शकतो. अगदी. मी तर नेहमी म्हणते की आपल्या एपिलेप्सीशी मैत्री करा, कारण ती आपण मैत्री करतो ना तर तो फार मोठा स्वीकार असतो
मग मी माझ्या एपिलेप्सीचा झेंडा सतत जो मिरवत आले ना, ती त्याच्याशी केलेली एक मैत्री होती आणि त्याचा मला खूप उपयोग झाला. खरंय. मला असं आपल्याकडे ना विषय खूप मोठ्याने वेळ कमी आहे, पण मगाशी फक्त जसं एक लग्नाविषयी आपण बोलत होतो, ते खूप छान उदाहरण तुम्ही मला सांगितलं होतं, तर ते जरा आपल्या प्रेक्षकांना आपल्याकडे एपिलेप्सी असलेले एपिलेप्सी हिस्ट्री असलेले अनेक लग्नाळू वयाची मुलं मुली येतात. तर तसाच एक मुलगा आला होता की ज्याला काहीही त्रास नव्हता, पण आम्ही त्याला विचारलं मग तू आमच्या मॅरेज ब्युरोमध्ये का आला, तर तो म्हणला माझ्या आईला एपिलेप्सी आहे म्हणून मी आलो. तर मला हा त्याचा फार चांगुलपणा वाटला की असं त्यांनी करावं. हे ते उदाहरण होतं. तर मला त्याच्याच बरोबर हे पण सांगायला आवडेल की आपण औषध मदत योजना करतो ना, तर त्याच्यातही अशी खूप उदाहरणं आहेत की जी आपली खूप हृदय वाटतात की आम्ही एपिलेप्सीची औषध मदत योजना सुरू केली पेशंटना. तर तेव्हा आमच्याकडे एक फॅमिली यायची आधी, त्यांचा छोटा मुलगा होता, त्याला एवढा त्रास होता आणि पण महिन्याला 1000 रुपये खर्च करणं शक्य नव्हतं. मग आमच्या संस्थेतर्फे आम्ही जी औषध मदत योजना सुरू केली, त्याला ते यायला लागले, नियमित औषधं घ्यायला लागले आणि त्या मुलाच्या फिट्स हळूहळू कमी होत गेल्या. त्यांनी 4 वर्ष आमच्याकडनं मदत घेतली आणि 1 वर्ष त्याच्या आईचा फोन आला की मॅडम आता औषधं नको, कारण आता त्याच्या फिट्स बंद झाल्या. तर हा जो आनंद आहे ना, हा फार सुंदर असतो. म्हणजे मी आणि माझे सगळे कलिग्स, आम्हाला एवढा आनंद झाला. आणि हे जस्ट एक उदाहरण झालं, पण आम्ही अशी 140 जणांना मदत करतोय. खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की हा आनंद देणं आणि घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबरीने स्वतःला फक्त थोडी शिस्त लावून घेतली ना की हा कोणताही आजार किंवा व्याधी नसून त्याच्याबरोबरीने आपण आपलं छान आनंदी आयुष्य जगू शकतो. मलाच वाटतं की आजच्या या कार्यक्रमातून अनेकांच्या मनातील अनेक प्रश्न, अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असतील. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आपली माध्यमं तर तुम्हाला माहीतच आहे, www.facebook.com/DD सह्याद्री. जीमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. sakhisahyadrady@gmail.com. यूट्यूबवर हा कार्यक्रम आणि सर्वच कार्यक्रम पुन्हा बघू शकता. ट्विटर ID सुद्धा आहे. यशोदाताई, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, मी इतक्या सोप्या पद्धतीने खरंच आमच्या मनातले एक गैरसमज दूर केले आणि काय छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या सगळ्यांमधून आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे हे सगळं सांगितलं. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल खरोखर धन्यवाद.